कल्पना करा, एक असा राजा ज्याने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षे युद्धभूमीत तलवार उचलली. एक असा योद्धा ज्याने एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान दिलं आणि हजारो शत्रूंना सामोरं जात स्वराज्य टिकवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला. आणि एक असा छत्रपती ज्याला शत्रूंनी अमानुष यातना दिल्या, पण तरीही ज्याने धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याशी कधीही गद्दारी केली नाही. आजच्या या सादरीकरणात आपण याच अजिंक्य योद्ध्याच्या म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतच्या थरारक आणि प्रेरणादायी प्रवासाचं विश्लेषण करणार आहोत. तर आज आपण या प्रवासात नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. आपण महाराजांच्या जन्मापासून आणि बालपणापासून सुरुवात करू. त्यानंतर त्यांचा योद्धा आणि विद्वान म्हणून असलेला प्रवास, स्वराज्याची जबाबदारी, मुघलांशी झालेला महासंग्राम, त्यांच्या अटकेमागील विश्वासघाताचं ऐतिहासिक सत्य आणि शेवटी त्यांचं अमर बलिदान, हे सगळं आज आपण उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या जन्मापासून आणि बालपणापासून. एका महान नेतृत्वाची जडणघडण नेमकी कशी झाली? 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. वडील होते साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि आई होत्या सईबाई. पण दुर्दैवाने संभाजी महाराज फक्त 2 वर्षांचे असताना त्यांच्या आईंचं निधन झालं. यानंतर त्यांचा सांभाळ जिजाऊ मासाहेबांनी केला. आता विचार करा, परिस्थिती किती कठीण होती. 1665च्या पुरंदरच्या तहानुसार वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांना मुघलांकडे राजकीय ओलीस म्हणून जावं लागलं. आणि त्यानंतर 1666मध्ये आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेतून त्यांनी वडिलांसोबत केलेली सुटका. आजच्या काळातही 9 वर्षांच्या मुलाकडून आपण एवढ्या धैर्याची अपेक्षा करू शकतो का? यावरूनच त्यांच्या प्रगल्भतेची पहिली मोठी प्रचिती आपल्याला येते. आता वळूया त्यांच्या एका अतिशय रंजक बाजूकडे. योद्धा आणि विद्वान ही त्यांची दुहेरी ओळख. बहुतेकांना वाटतं की संभाजी महाराज हे फक्त एक आक्रमक योद्धे होते, पण तसं नाहीये. ते एक अत्यंत प्रगल्भ विचारवंत आणि विद्वानही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेल्या या युवा राजपुत्राने लहानपणापासूनच मुलकी प्रशासन आणि लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट धडे गिरवले होते. त्यांची विद्वत्ता खरोखरच थक्क करणारी आहे. राजकारणावर त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्यासोबतच नायिका भेद, 7 शतक आणि नक्षिक यांसारख्या हिंदी ग्रंथांचीही रचना केली. आणि त्यांची मुत्सद्देगिरी पहा. औरंगजेबाचा स्वतःचा बंडखोर मुलगा राजकुमार अकबर, त्याला चक्क स्वराज्यात आश्रय देऊन थेट मुघल साम्राज्यात फूट पाडण्याची अत्यंत धाडसी खेळी त्यांनी केली. 1684मध्ये इंग्रजांसोबत केलेला तह ही त्यांच्या दूरदृष्टीची अजून एक मोठी पावती आहे. 1680चं वर्ष, जेव्हा स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि स्वराज्याची मोठी जबाबदारी येऊन पडली. एप्रिल 1680मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. अनेकांना वाटलं आता स्वराज्य कमकवत होईल, अंतर्गत बंड उफाळून येतील. पण संभाजी महाराजांनी अत्यंत वेगाने सूत्रे हाती घेतली. एप्रिलमध्ये पन्हाळा आणि जूनमध्ये थेट रायगड किल्ला ताब्यात घेऊन त्यांनी सर्व अंतर्गत विरोध मोडून काढला. आणि अखेर 20 जुलै 1680 रोजी विधिवत राज्याभिषेक पूर्ण होऊन ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला तो मुघलांशी महासंग्राम. स्वराज्याचं बहुआयामी संरक्षण करणं हे काही सोपं काम नव्हतं. तुम्हाला माहितीच असेल, औरंगजेब स्वतः 5 लाख सैनिकांची अवाढव्य फौज घेऊन मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी दख्खनमध्ये उतरला होता. पण संभाजी महाराजांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढा दिला. उत्तरेकडे नाशिकजवळच्या रामसेज किल्ल्यावर मुघलांनी घातलेला वेढा त्यांनी चक्क 5 वर्ष परतवून लावला. 1682मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दीला तोफखानाने भाजून काढलं. आणि जेव्हा पोर्तुगीजांनी मुघलांशी हातमिळवणी केली ना, तेव्हा थेट गोव्यावर आक्रमण करून त्यांनाही जेरीस आणलं. हे युद्ध नेतृत्व खरोखरच अद्वितीय होतं. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? औरंगजेब अक्षरशः वेडावला होता. मुघल दरबारातील नोंदींवरून एक अतिशय रंजक किस्सा समोर येतो. सततच्या गनिमी काव्यामुळे आणि या आक्रमक हल्ल्यांमुळे औरंगजेब इतका अस्वस्थ आणि हतबल झाला होता की त्याने संतापाने भर दरबारात स्वतःची पगडी काढून जमिनीवर फेकली आणि शपथ घेतली की जोपर्यंत तो संभाजीराजांचा पराभव करत नाही तोपर्यंत तो डोक्यावर पगडी घालणार नाही. महाराजांच्या पराक्रमाची यापेक्षा मोठी पावती ती काय असेल? पण इथूनच पुढे सुरू होतो इतिहासातील एक अतिशय वेदनादायी आणि वादग्रस्त अध्याय, विश्वासघात. आपण या ऐतिहासिक सत्याचा शोध घेणार आहोत. 1689मध्ये संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकर्रब खान याने महाराजांना अचानक कसं पकडलं, यावरून इतिहासात 2 वेगवेगळे आणि विरुद्ध विचारप्रवाह आहेत. एक बाजू सांगते की छावा कादंबरीत लिहिल्याप्रमाणे गणोजी शिर्के यांनी मुघलांना महाराजांचा ठावठिकाणा दिला. तर दुसरी बाजू अगदी वेगळीच आहे.
निकोला मनुची आणि ईश्वरदास नागर यांसारख्या मुघलकालीन इतिहासकारांच्या नोंदींनुसार स्वतः कवी कलश हेच मुघलांचे गुप्तहेर होते आणि त्यांनीच ही अटक घडवून आणली असा दावा केला जातो. आधुनिक काळात कादंबऱ्या आणि चित्रपटांमधून शिर्के घराण्याला ज्या प्रकारे गद्दार म्हणून रंगवले गेले त्याला खुद्द शिर्के घराण्याच्या आजच्या वंशजांचा प्रखर विरोध आहे. दीपक राजे शिर्के स्पष्टपणे म्हणतात की या विश्वासघाताला कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा नाहीये. हे सगळं निव्वळ काल्पनिक आहे. त्यामुळेच एक अभ्यासक म्हणून आपण हे सत्य तटस्थपणे तपासलं पाहिजे. जर आपण प्रत्यक्ष कागदपत्रे पाहिली तर जेधे शकावली सांगते की कवी कलश आणि शिर्के यांच्यातील एका वादानंतर कलशांना पळून जावं लागलं आणि म्हणूनच संभाजी महाराजांना संगमेश्वरला यावं लागलं. मुघल दरबाराच्या बातम्यांमध्ये 1699 आणि 1701 साली शिर्के घराण्याचा मुघलांशी संबंध असल्याचे आणि त्यांना मनसबदारी मिळाल्याचे उल्लेख आहेत. पण 1689च्या त्या नेमक्या अटकेमागे कोणाचा हात होता हे कोडं आजही पूर्णपणे सुटलेलं नाही. आणि आता वळूया त्या शेवटच्या 40 दिवसांकडे, एका अमर बलिदानाच्या अध्यायाकडे. फेब्रुवारी 1689 मध्ये संगमेश्वरला अटक झाल्यानंतर संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बहादूरगड किल्ल्यावर नेण्यात आलं. तिथे त्यांची अत्यंत अपमानास्पद धिंड काढण्यात आली. औरंगजेबाने स्वराज्य मुघलांच्या स्वाधीन करण्याची आणि धर्म बदलण्याची अट ठेवली, पण महाराजांनी थेट डोळ्यात डोळे घालून स्पष्ट नकार दिला. यानंतर सलग 40 दिवस त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले आणि अखेर 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 40 दिवस शरीराचे अक्षरशः लचके तोडले जात होते, असंख्य जखमा केल्या जात होत्या, पण तरीही त्यांनी मृत्यूला हसत हसत सामोरे जाणं पसंत केलं. स्वतःच्या धर्माशी, तत्वांशी आणि स्वराज्याशी त्यांनी तडजोड केली नाही आणि त्यांच्या याच अतुलनीय धैर्यामुळे आणि निष्ठेमुळे त्यांना धर्मवीर ही सार्थ उपाधी दिली जाते. हे बलिदान व्यर्थ गेलं का? अजिबात नाही. औरंगजेबाला वाटलं होतं की छत्रपतींना मारलं की स्वराज्य संपेल, पण झालं अगदी उलटं. या बलिदानामुळे संपूर्ण मराठा साम्राज्य एकवटलं. प्रत्येक मावळ्याच्या मनात सुडाची अशी काही ज्वाला पेटली की इथूनच त्या ऐतिहासिक मराठा स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात झाली, ज्याने पुढील 27 वर्षे मुघलांना सळो की पळो करून सोडलं. संभाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, ते स्वाभिमान होते, ते धैर्य होते, ते धर्मरक्षणाची जिवंत व्याख्या होते. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी दिलेलं त्यांचं हे बलिदान फक्त एका राजाचा अंत नव्हता, तर ती बलाढ्य मुघल साम्राज्याच्या अस्ताची सुरुवात होती. एका बलिदानाने मुघल साम्राज्याच्या कायमस्वरूपी पतनाची सुरुवात कशी केली हा प्रश्न आजही इतिहासात घुमतो. आणि म्हणूनच ज्यांनी स्वराज्यासाठी हसत हसत स्वतःचा जीव दिला त्यांचं हे अतुलनीय शौर्य आपण कधीही विसरू शकत नाही. जय शंभू महाराज.